नाचा खेळाडू दुसऱ्या बाजूने सुदेश केरकर, विनोद निंबाळकर असे आणखीन नावाजलेले असे खेळाडू. त्यामुळे आणखीन एक चुरस असणारा हा सामना आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईकवरती सुदन ठाकूर पहिल्या चेंडूवरती एका दंडाने तो फटका सरळ डाऊन द ग्राउंड षटकार. झटपट क्रिकेटला अनुसरून त्याच पद्धतीने जसं आपण क्वालिफायर 1 लढतीमध्ये बघितलं त्यामध्ये देखील पहिल्या डावाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार निघाला होता. यावेळी देखील पहिल्या चेंडूवरती सुदान ठाकूरच्या बॅटमधनं षटकार. यावेळी एका मैदानी फटका जोरदार फटका खेळण्याचा इरादा होता, असफल ठरतोय. परिणामी एक निर्धाव चेंडू डॉट चेंडू दिशे धावसंख्या ही 6 धावावरती स्थिरावती आहे. ओव्हरसीज या नात्याने जोडला जाणारा संजय नाईक ब्लॅक टायगर तुळे संघाच्या वतीनं. आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पार करतोय. 55 हात उंचावून षटकार घोषित करण्यास भाग पडलं जातंय फलंदाज सुदन ठाकूर कडनं. डीजे 6 धावानिशी धावसंख्या ही 12 धावा म्हणजेच 6चा जर पहाडा वाचायला गेला तर 12 धावा होत आहेत. 6 दुणे 12 असे 2 षटकारानिशी सुदन ठाकूर स्ट्राईक वरती आपला जलवा सिद्ध करण्यास सज्ज होत असताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. फलंदाजीला आमंत्रित केलं परशु 21 हरमल संघाला आणि सुदन ठाकूर सलामी देत असताना यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर रेषा ओलांडली जाते. पंच इशारा करून अवांतर धावेची खूण करतायत. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव सोडली जाते. सुरुवातीला जो 2 चेंडू आपण बघितले शरीरावरती मारा करण्यात आला त्या दोनही चेंडूंना षटकारासाठी पिटाळून लावलं गेलं. त्यानंतर यावेळी रणनीती बदलून ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर एक वेगवान त्याच बरोबरीने उसळी घेणारा हा चेंडू. कसोटी क्रिकेटमध्ये आपण जे उसळी घेणारे चेंडू बघतो त्याच पद्धतीचा चेंडू यावेळी संजय नाईक कडनं एका निर्धाव चेंडूची निश्चित त्याची नोंद घडवली जाते. आतापर्यंत 13 धावा. पुन्हा एक आखूड पद्धतीचा चेंडू यावेळी डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात चेंडू अडवतोय तोपर्यंत 1 धाव हे पूर्ण केली जाते. तो स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज स्ट्राईकला येतोय आनंद पाटील बरोबर गोवा राज्य टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक मोठं नाव आनंद पाटील. यावेळी तो ओव्हरसीज या नात्याने परशु 21 हरमल संघाबरोबर जोडला जातोय. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू फलंदाजी म्हणा गोलंदाजी सर्व विभागामध्ये नेहमीच त्याचं सरस प्रदर्शन राहिलं आहे. पुन्हा एक सरळ फटका यावेळी वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू वळतोय अलॉंग द कार्पेट चौकारासाठी 4 धावा. डीजे सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा इरादा मनसुबा हा परशु 21 हरमल संघाचा. सुदन ठाकूर आनंद पाटील सुदन ठाकूरच्या बॅटमधनं वैयक्तिक 2 षटकार संजय नाईक विरुद्ध त्याचबरोबर आनंद पाटील एक चौकार खेचतोय आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही बाजूने मारा करत असताना 18 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. सुंदर असं सजलेलं हे मैदान न म्हणता याला स्टेडियम म्हटलं तर अवघड ठरणार नाही.
आणि ते सज्ज होत आहे याच PPL चषकाच्या फायनल. त्याच बरोबर उद्या 3 दिवस जो थरार रंगेल, ज्यामध्ये दिग्गज असे टेनिस क्रिकेटपटू सहभागी होतील, तो म्हणजेच या ध्रुव क्रिकेट महोत्सवामधील एक अविभाज्य घटक म्हणजेच अर्थातच ध्रुव चषक, ध्रुव ट्रॉफीसाठी. दुसरं षटक घेऊन स्थानिक खेळाडू या नात्याने जोडला जाणारा ब्लॅक टायगर तोयम संघाचा हुकमी गोलंदाज शिवा विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आखूड पद्धतीचा चेंडू क्रिसच्या आतमध्ये येऊन डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषे पार पिटाळला जातोय. 1 बाउन्स चौकार, 4 धावा. डीजे चौकारानिशी धाव संख्या 22 वरती. हलक्या हाताने खेळण्याचा इरादा, अपेक्षित संपर्क घडत नाही. परिणामी चेंडू हलकासा यष्टा मागे वळतोय, मात्र त्याची परिणती म्हणजेच एका निर्धावच्या स्वरूपात घेतली जाते. आतापर्यंत जर फटके बघितले तर प्रत्येक धाव ही चौकार किंवा षटकारावरती निघते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकासा पिटाळला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत थोडासा फंबल होत असताना 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या जर आपण बघितली तर आतापर्यंत 24 वरती सुरुवातीपासून प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेण्याचा इरादा, मनसुबा हा परशु 21 हरमल संघाचा. सुरुवातीला पहिलं षटक संजय नाईकचं, ज्यामध्ये 18 धावा निघाल्या. त्यानंतर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ते हाताळलं जात आहे शिवा विश्वकर्माकडून. एका अप्रतिम चेंडू बॅटशी संपर्क केल्यानंतर षटकारावरती शिक्कामोर्तब झाला. सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू, सीमारेषे पार, षटकार. सुदन ठाकूर वैयक्तिक 25 धावावरती, 3 षटकार, 1 चौकारानिशी. ऑस्टमच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वाईटचा एक अवांतरची खूण धावफलकावरती. सुदन ठाकूर बद्दल सांगायचं झालं तर हा खेळाडू निश्चितच नेहमी सिंगल्स किंवा डबल्सचा विचार न करता नेहमी मोठ्या फटक्यावरती भर देणारा, हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू, पूर्णपणे यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफला पिटाळून पुन्हा एकदा एका मैदानी स्वरूपात चौकार वसूल केला जातोय सुदन ठाकूरकडनं. आपल्या खात्यामध्ये आणि सांघिक खात्यामध्ये देखील 4 धावांची भर टाकली जात असताना सांघिक धावा या 35चा आकडा गाठतायत. 35 ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आवश्यक धावगती जर आपण बघितली, सरासरी जर आपण बघितली तर एक निश्चितच फलंदाजांच्या दृष्टिकोनात नाही का साजेशी अशी फलंदाजी. सुरुवातीला जे आमंत्रण मिळालं, फलंदाजीचं आमंत्रित केलं गेलं, टॉस जिंकले ब्लॅक टायगर तुयम संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारला, तो निर्णय कुठेतरी चुकीचा घडवत असताना परशु 21 हरमल संघ, क्रीडा रसिकांनी भरलेले मैदान आणि कुठल्याही मोठ्या स्पर्धेला क्रीडा रसिकांची उपस्थिती अपेक्षित असते. ती सर्व उपस्थिती या PPLच्या अंतिम दिवसासाठी लाभते. त्यासाठी सर्व आमच्या क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबच्या वतीनं मानाचा मुजरा. ऑस्टमच्या बाहेर यावेळी मात्र यशस्वी ठरतोय. ऑस्टमच्या बाहेर एक निर्धाव चेंडू आणि परिणामी निर्धाव चेंडूनिशी या देखील महागड्या षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटक संपल्यानंतर पॉवर प्ले देखील संपुष्टात येतोय. 2
षटक संपल्यानंतर धावसंख्या 35 बिनबाद. चलिया पुढे दीपक भाऊ, चलिया पुढे आमचं एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैरकार. चल या पुढे. आमचं दीपक आमचं दीपक तिथो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला. पॉवर प्ले संपतोय त्यामुळे क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती तैनात केले जात आहेत. अत्यंत काटेकोर असं नियोजन फील्ड मधील. गोलंदाजी मध्ये प्रितेश मोरुडकर. सुंदर असा हा चेंडू प्रितेश मोरुडकर कडनं एका निर्धाव चेंडूनेशी सुरुवात करतोय आणि गरज असेल ती म्हणजे निर्धाव चेंडूची, कारण निर्धाव चेंडूनेशी कुठेतरी आनंद पाटीलला गप्प बसण्यास भाग पाडावं, त्याच्यावरती दबाव येऊ द्यावा आणि सुदन ठाकूरला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ठेवावं अशी कुठेतरी मनी इच्छा असेल प्रितेशची. आनंद पाटीलच्या देखील बॅट मधनं एक फटका निघतोय मिड विकेटला सीमारेषा पार करत असताना चेंडू षटकार हा धावफलकावरती नोंद केला जातोय. धावसंख्या 40 पार करत 41 वरती येऊन पोहोचते. जर याच सरासरीने धावा जर कुठल्या गेल्या तर अगदी निवांतपणे आरामात धावफलक हा 100 पार करेल आणि जर धावफलकाने 100 पार केली तर मात्र मानसिकता बदलेल फलंदाजांची. कट केला जातोय सुरेखरित्या कव्हर पॉइंट मध्ये चेंडू वन बाउंस सीमारेषा पार करतोय चौकारासाठी. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, एक अगोदर मिड विकेटला षटकार, त्यानंतर वन बाउंस चौकार. दुहेरी आक्रमण सावरावं तर कुठून सावरावं, दोन्ही बाजूनी हल्ला चढवला जातोय. या चौकारानिशी सांघिक धावसंख्या ही 45 वरती येऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना प्रत्येक गोलंदाज महागडा ठरण्याच्या दिशेने. फुलटॉस पद्धतीचा चेंडू अपेक्षित संपर्क जरी घडत नसला सुदैवी ठरतोय मी म्हणेन गोलंदाज प्रितेश मोरुडकर. हलकासा थर्ड बँडला वळत असताना एक निर्धाव चेंडू ची नोंद धावफलकावरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आनंद पाटील, सुदन ठाकूर राहतोय नॉन स्ट्राईक एंडला. पद्धतीचा चेंडू सफल होऊन सुरेखरित्या पूल केला जातोय. फाईन लेगला चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार करण्याची मालिका काही थांबत नाही. 4 धावांसाठी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते 49 वरती. अत्यंत जलद अशी धावगती. त्या धावगतीने 5वा गिअर टाकला की काय अशा प्रकारचे धावगती आपल्याला बघायला. केवळ 3 षटक प्रगती पथावर असताना पुन्हा एका पोलचा फटका. यावेळी बॅटच्या वरच्या भागाशी संपर्क करतोय तरी देखील फटक्यामधील ताकद आपण बघू शकता. हलकासा काव कॉर्नर रिजनला एक धाव पूर्ण करत असताना धाव फलक 50 गाठतोय. केवळ One of the best tournament, Dhruv Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa, nobody has done taluka level day-night tournament. In that, 2 players, outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir to giving the opportunity for us to play this big, huge tournament. Thanks for that. One of the best tournament, Dhruv Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa, nobody has done taluka level day-night tournament. In that, 2 players, outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir to giving the opportunity for us to play this big, huge tournament. Thanks for that. One of the best tournament, Dhruv Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa, nobody has done taluka level day-night tournament. In that, 2 players, outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir
to giving the opportunity for us to play this big, huge tournament. Thanks for that. One of the best tournament, Dhruv Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa, nobody has done taluka level day-night tournament. In that, two players, outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir. वेग गरजेचा नसून विविधतेने नटलेले चेंडू टाकून कुठेतरी प्रतिस्पर्धी फलंदाजाला बुचकळ्यात पाडण्याची गरज असताना तरी देखील पुष्पजीलचा समाचार यावेळी षटकाराच्या माध्यमातून घेतला जातोय. कव्हर्सला एक दणदणीत षटकार आनंद पाटीलच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. आनंद पाटील वैयक्तिक 26 धावावरती खेळतोय. 2 षटकार 3 चौकार. सुदन ठाकूर आता मात्र थोडी मजा घेतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहून. थोडी जबाबदारी त्याच्यावरती देखील सोपवतोय. दुसऱ्या बाजूने कर्णधारा प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारावर तर आठ्या पडतायत, कारण या जोडीला बाद तरी कसं करावं याचं उत्तर सापडत नाहीये. पुष्पशील देतय. षटकार निघाल्यानंतर मात्र एक डॉट चेंडूची नोंद घडवतोय. आतापर्यंत धावसंख्या 56 वरती 56 ऑन द स्कोर कार्ड. आणखीन एक निर्धाव चेंडू हलकासा वेगवान मारा ऑफस्टम्पच्या बाहेर. सरासरी जर आपण बघितली, जर एक वेगळा उल्लेख करायचा झाला तर आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावर आहेत आणि केवळ 2 एकेरी धावा, 2 सिंगल्स एकूण स्कोर कार्ड मध्ये. सुरेख फटका, अप्रतिम फटका. चेंडूचा टप्पा ओळखून पुरेपूररित्या फाईन लेगला पिटाळून लावला गेला. चौकारानिशी सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावली 60 वरती. पुन्हा एकदा सरळ फटका डाऊन द ग्राउंड मातलं क्षेत्ररक्षक तैदाद असेल. परतीची फेक येते तोपर्यंत पुन्हा एकदा जो दुर्मिळ बघतोय आपण म्हणजेच सिंगल, तो एकेरी धावती. एकेरी धाव या ठिकाणी येते. 3री एकेरी धाव या संपूर्ण डावामधली. धावसंख्या 61 वरती असताना ऑस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा यावेळी मात्र यशस्वी ठरतोय पुष्पशील देसाई. एक उत्कृष्ट अशा षटकाची तो सांगता करतोय. 11 धावा त्या षटकामध्ये निघत आहेत. 4 षटकांचा खेळ संपतोय. अर्धा डाव संपुष्टात येतोय आणि सांघिक धावा या आतापर्यंत 61 वरती स्थिरावत आहेत. ध्रुव ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैरकार सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चलिया पुढे चवला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणांचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा हैं. जिनेवा प्रीमियर लीग से जिसने बल्ले से उनके रन बनते हुए नजर आ रहे हैं, वो इस मैदान के ऊपर भी वही नक्शा दिखलाते हुए पहले मुकाबले से. और अब मात्र गेंदबाजी के मोर्चे पर राजू केरकर ये गेंदबाज दूर वाले एंड से सामना करेंगे. 4 ओवरों का खेल, आधे ओवर समाप्त. अभी भी 24 गेंदे बाकी है. सामना करेंगे उनके सामने आनंद पाटिल. इस बार खेल दिया है, कवर के ऊपर से खेलना चाह, दूर है गेंद, फील्डर से देखना पड़ेगा. गेंद में घुमाव ज्यादा और काफी देर तक यहाँ पर गेंद का पीछा किया. 2 रन पूरे, तीसरे के लिए पलटे और तीसरा रन भी आसानी के साथ और थ्रो हुआ और ये 4था रन पूरा. यानी कि जिस फील्डर ने वो चौका बचाया था उसका कुछ फायदा नहीं हुआ. सिर्फ थकने का मौका था उनके पास, दौड़ने का मौका था. चौके के साथ टोटल 4 रन के साथ टोटल पहुंचा 65 रन 65.
आनंद पाटिल फिर एक बार बल्लेबाजी के लिए एक कवर के ऊपर से बेहतरीन खेलते हैं खिलाड़ी। इनका शॉर्ट एक्स्ट्रा कवर और लगभग पॉइंट का एरिया स्ट्रांग माना जाता है। ओ इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, चकती हुई गेंद चली गई विकेट कीपर के हाथ में। सुदेश विकेट को चिपक कर हुए खिड़े जो कि बाहर निकलने का मौका नहीं दे रहे। जानते आनंद पाटिल चहलकदमी करना ज़्यादा पसंद करते इस मैदान पर, और अगर उनको रोकना है तो शायद विकेट के नज़दीक खड़ा होना पड़ेगा। और इसी सोच के साथ राजू केरकर फिर एक बार यार कर लें कि गेंद जमीन के सहारे खेला, एक सिंगल जरूर निकलेगा। तेजी से खिलाड़ी आए मिड विकेट से, एक सिंगल के साथ अब मात्र टोटल आगे बढ़ता हुआ 66 रन। क्या ये प्रीमियर लीग की अगर बात की जाए, क्या क्या दिया प्रीमियर लीग ने, बहुत ढेर सारा उमड़ आया है। अगर देखा जाए तो भीड़ काफी इस मैदान के चारों तरफ आपको देखने को मिलेगी, साथ साथ यूट्यूब के ऊपर काफी दर्शक मौजूद। स्लोवर वन डिलीवरी चूके, शायद बल्ला लगा यहाँ पर विकेट कीपर को। ये हमेशा देखने को मिलता है, शायद हुक शॉट लगाना चाह रहे थे बल्लेबाज वहां पर। Yes, guys, Dhruva Trophy. We are coming back with this Dhruva Trophy 2021, and this grand event will be going to start on this 29th of November till 1st of December. We'll be having this grand finale on 1st of December. We'll be having 8 teams participating from across Goa and Maharashtra as well. As you all know, we are also having overseas players for this tournament. So I am waiting for all these people, all the spectators for this grand finale on 1st of December. So guys, Dhruva Trophy will be on 1st of December. Thank you. Trophy. Yes, guys, Dhruva Trophy. We are coming back with this Dhruva Trophy 2021, and this grand event will be going to start on this 29th of November till 1st of December. We'll be having this grand finale on 1st of December. We'll be having 8 teams participating from across Goa and Maharashtra as well. As you all know, we are also having overseas players for this tournament. So I am waiting for all these people, all the spectators for this grand finale on 1st of December. So guys, बल्ला जो कि बल्लेबाज का लगा, उनके शायद चेहरे के ऊपर आशा करते हैं ज्यादा चोट गंभीर ना हो। शायद जिस तरह से बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है, 100 के ऊपर का टोटल इस मैदान के ऊपर देखने को मिलेगा। मुकाबला फिर एक बार शुरू होता हुआ, सामने सुदन केरकर और सुदन ठाकुर और गेंदबाजी के लिए राजू केरकर। आमने सामने ये आमना सामना देखने में और मजा आ जाएगा। और इस बार खेलना चाहते थे स्विंग एंड मिस, थोड़ा सा गति में परिवर्तन, थोड़ा सा मिश्रित गेंदबाजी करते हुए राजू केरकर। जानते हैं ज्यादा स्पेस को यहाँ पर इस्तेमाल करना यानी कि बल्लेबाज को एक आमंत्रण देने के बराबर। फ्लाइटेड गेंदे नहीं कर रहे हैं, बल्लेबाज से दूर डालने की कोशिश की जा रही है और कामयाबी हासिल की इन दोनों गेंदों के ऊपर। इस बार खेलते यॉर्कर लेग की गेंद हवा में खड़ी हो गई, क्या दूरी है इसमें? जी हाँ, मिडन लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमा क्षेत्र से बाहर। 6 रन के लिए सुदन ठाकुर के बल्ले से निकलता हुआ एक करारा स्ट्रोक। थैंक यू डीजे। अब 5 ओवरों का खेल समाप्त और 5 ओवरों का खेल समाप्त होने तक टोटल है 72 रन 72। और दोनों बल्लेबाजों की बात की जाए तो 35 रन के ऊपर खेल रहे। धुआंधार बल्लेबाजी आनंद पाटिल के बल्ले से 2 छक्के निकले हैं और लगभग 5 चौके उनके बल्ले से निकले हैं। तो सुदन ठाकुर के बल्ले से निकले 4 छक्के और 2 चौके। इससे पता चलता है ताबड़तोड़ बल्लेबाजी। और अंपायर का इशारा आता हुआ जो कि ध्रुव ओवर का, और गेंदबाजी के लिए पुष्पशील देसाई ये गेंदबाज और एक ओवरसीज खिलाड़ी, और उनके सामने रहेंगे आनंद पाटिल। बहुत बार आमना सामना हुआ है, कभी पुष्पशील देसाई ने आनंद पाटिल को चलता कर दिया तो कभी कभी आनंद पाटिल हावी हो चुके हैं।
और यॉर्कर लेंग की गेंद, मिनी हेलीकॉप्टर स्ट्रोक, वहां पर खिलाड़ी तैनात, सिंगल जरूर निकलेगा। अच्छी गेंदबाजी पुष्पशील देसाई की। और ये टेनिस गेंद के ऊपर मिश्रित गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता, लेकिन पुष्पशील देसाई गति के साथ साथ मिश्रण करना भी जानते हैं। ये काफी तेज गेंद, लेकिन ऑफ स्टंप से बाहर, टिप्पा करने के बाद और बाहर की तरफ निकली। वाइड का इशारा आता हुआ अतिरिक्त एक सिंगल निकलता हुआ, अतिरिक्त सिंगल के साथ टोटल में बदलाव, टोटल जो कि पहुंचा 74 रन, 74 रन। इस साल इस प्रतियोगिता की खासियत यह है कि एक नया चैंपियन इस पीपीएल में आपको मिलेगा। इस बार खेला हवा में है गेंद, क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे? काफी देर तक गेंद हवा में, कैच अगर ले लेते तो बेस्ट कैच ऑफ द टूर्नामेंट में इसका नाम आ जाता। प्रयास अच्छा था, लेकिन दूर थी गेंद। 2 रन तब तक पूरा करने का मौका, और 2 रन के साथ 76 रन टोटल स्कोर बोर्ड पर। कल हमारे करीबी दोस्त बबलू उर्फ महादेव ने शानदार बल्लेबाजी की थी इस मैदान पर। पुष्पशील फिर एक बार, और इस बार खेला फिर एक बार हवा में। इस बार खिलाड़ी लगभग गेंद के नीचे आते हुए, इस बार चूका, शायद गेंद हाथ को लगी नहीं। 2 रन और टोटल खाते में। शायद देख रहे थे इतना आसान नहीं होता, हमें बाहर बैठकर आसान लगता है कैच, लेकिन भाई ये हवा में जब गेंद जाते हैं ना तो लहराती है गेंद। वहां पर शिवा विश्वकर्मा थे फील्डर वहां पर। सुदन ठाकुर फिर एक बार, और इस बार खेलना चाहते थे फिर एक बार, शायद बल्ले को लगी। जिस तरह से यहाँ पर हाथ सर के ऊपर रखे गए खिलाड़ियों ने, एक सिंगल तब तक निकला। अब तक ये और अच्छा घट रहा है, टोटल जो कि अब जो कि पहुंचा है 79 रन, 79। पुष्पशील देसाई फिर एक बार गेंदबाजी के लिए, फुल टॉस डिलीवरी इस बार खड़ी हो गई, लेकिन सीधी कमेंट्री बॉक्स के सामने 6 रन के लिए गेंद सीमा रेखा के बाहर। और ये और अच्छा लग रहा था, लेकिन ये फुल टॉस गेंद, और मैंने पहले कहा लॉन्ग ऑफ और कवर की दिशा में बेहतरीन खेलता है ये खिलाड़ी। पसंदीदा एरिया छक्के के साथ टोटल पहुंचा 85 रन पर। पुष्पशील फिर एक बार, और इस बार ऑफ स्टंप से बाहर छेड़खानी करने की कोशिश, बल्ले के अंदरूनी किनारे से लगी। एक छक्के के बावजूद इस ओवर में लगभग निकले अगर देखा जाए 13 रन, और अच्छा ओवर समाप्त हुआ। अब 6 ओवरों का यानी कि ध्रुव ओवर भी समाप्त। हरायला ते करुदी, युवा शक्ती जागोदी, सळसळता करणे रगत अस्मिताय जागोदी। ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ, चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप, गोयचे नाव वैर काढ. चाल या पुढे. ध्रुव ट्रॉफी आमचा दीपक, ध्रुव ट्रॉफी आमचा दीपक. तिथलो आनंद झाला, जय 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 वाटार फुलला, शबय 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 शबय. में आपको देखने को मिलेंगे फाइनल पीपीएल के गेंदबाज राजू केरकर फिर एक बार, और उनके सामने सुदन ठाकुर 85 रन। और इस बार खेलना चाहते थे स्विंग एंड मिस, इंतजार कर रहे थे तगड़ा शॉट का, बल्ला जरूर घुमाया था, लेकिन गेंद टिप्पा करने के बाद थोड़े से बाहर की तरफ निकली, और बाकी का काम विकेट कीपर संजय ने पूरा कर दिया। शायद 100 का आंकड़ा मुकम्मल करना होगा जिस तरह से शुरुआत मिली है, और अभी तक के इस प्रतियोगिता में ये हाईएस्ट ओपनिंग पार्टनरशिप है। ओ फिर एक बार पटकी हुई गेंद, शॉर्ट आर्म डिलीवरी यहाँ पर, और इस बार चूके। ओपनिंग जोड़ी अभी भी मैदान के बीच में बल्लेबाजी कर रहे, इससे पता चलता है गेंदबाज को कुछ मदद नहीं मिल रही है, लेकिन बल्लेबाजों की तारीफ करनी पड़ेगी। एक मौका जरूर था शिवा विश्वकर्मा के पास, वो चूका, लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो सदोष पार्टनरशिप इस मैदान पर।
और इस बार खड़ी हो गई गेंद, क्या ब्रेक मिलेगा यहाँ पर, ब्रेक थ्रू मिलेगा, जी हाँ, और विकेट का पतन। सुदन ठाकुर आउट। जिस ब्रेक थ्रू की तलाश थी, देर आए दुरुस्त आए, लेकिन अगर ये 100 के ऊपर का टोटल बन जाता है तो कहना पड़ेगा बहुत देर कर दी मेहरबा आते आते। डीजे ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप गोयचे नाव वैरकार सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायडर कसले संगळ एक चारान तोरदी युवा शक्ती ही आमची फटी कशी सारखी चल या पुढे सवला वाटार गातुदी। बीच में 360 जो कि नितेश गड़ेकर मैदान के अंदर जाते हुए, इस मैदान के ऊपर लगातार 5 गेंदों में 5 छक्के लगाने का कारनामा नितेश गड़ेकर ने जताया है। वही वन डाउन के हैसियत से 9 स्ट्राइक एंड के ऊपर और सामना करेंगे आनंद पाटिल। सातवां ओवर प्रगति पर 85 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 1 विकेट पर। ये फिर एक बार स्लोअर वन डालने की कोशिश, फिर एक बार चेंज ऑफ स्पीड, टिप्पा गिरने के बाद बाहर के तरफ निकली और शायद इंतजार कर रहे थे गेंद सीधी आएगी, लेकिन शायद इंतजार था वाइड की भी मांग होगी, लेकिन अंपायर के नजरिए से अच्छी गेंद टिप्पा गिरने के बाद जो लाइन थी वहां से गुजरी विकेट कीपर के हाथ में। और इस बार खड़ी हो गई क्या, और एक विकेट मिलेगा। जी हाँ, ये क्या हो रहा है राजू केरकर का, ऐसा लग रहा था शायद ये 50 रन पूरे करेंगे आनंद पाटिल। ये प्रारंभिक जोड़ी लग रही थी 120 का आंकड़ा पार करेगी, लेकिन लगातार 2 विकेट इस ओवर में निकले और बैकफुट पर लेकर जाने में अब यहाँ पर कामयाबी हासिल कर ली राजू केरकर ने। थैंक यू डीजे। क्या बेहतरीन गेंदबाजी है राजू केरकर की, 2 विकेट चटकाए, अब तक एक भी रन खर्च नहीं किया है। ऐसा लग रहा था कि आनंद पाटिल बड़े शॉट लगाने की कोशिश में थे, गेंदें डॉट निकल थी और दबाव था और रन बनाने थे, जिस तरह से 85 रन बनाए थे, अब तक एक भी रन खर्च नहीं। इस ओवर में 2 विकेट चटकाए राजू ने। और इस बार हटकर खेलने की कोशिश, फिर एक बार गेंद चक्काती हुई, क्या लाजवाब गेंदबाजी, मेडन डबल विकेट वाला ये ओवर राजू केरकर का, शानदार गेंदबाजी, ड्रीम गेंदबाजी मैदान के अंदर। 85 रन, 7 ओवरों का खेल समाप्त, 2 विकेट के नुकसान पर 42 रन बनाए आनंद पाटिल ने, 5 चौके 3 छक्कों की मदद से 40 रन, सुदन ठाकुर ने 4 छक्के और 2 चौके की मदद से। थैंक यू डीजे। इस प्रतियोगिता में 2 मैदाची गुळी ही सगळ्या ठिकाणा चोदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा गाजूदी हारायला ते करूदी युवा शक्ती जागोदी सळसळता तरुण रंगत अस्मिताय जागोदी। ध्रुव ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचा एकवट एकूच जाप गोयचे नाव वैरकार। शानदार बल्लेबाजी, जो कि हारने वाला मुकाबला था, उस मुकाबले को जीत दिलाई थी। वही जयेश गड़ेकर अब सामना करेंगे संजय की गेंदबाजी का। पिछला ओवर मेडन रहा, उस ओवर की भरपाई करने की कोशिश रहेगी, लेकिन संजय नाइक भी ऑलराउंडर है, ढेर सारा अनुभव, बहुत बड़ा प्रतियोगी, बड़े बड़े प्रतियोगिता में अपने जलवे दिखा चुके हैं। वही गेंदबाजी के लिए अक्सर संजय और विकी नाइक की जोड़ी रहती है, आजकल अलग अलग टीमों से खेलते हुए नजर आ रहे हैं। संजय नाइक फिर एक बार तैयार गेंदबाजी के लिए।
और इस बार देखिए जयेश गडेकर के बल्ले से निकलता भरा ये नजाकत भरा एक स्ट्रोक 6 रन के लिए। जो मिडल ओवर निकला था इससे पहले उसकी पूरी भरपाई शायद इस ओवर में हो सकती है। छक्के के साथ 91 रन टोटल। थैंक यू डीजे। आपने देखा आनंद पाटिल की बल्लेबाजी, नजाकत भरी बल्लेबाजी, उनके बल्लेबाजी में थी नजाकत। तो देखिए मेरे बल्ले में वो ताकत, और यही दर्शाता हुआ जयेश गडेकर छक्के के साथ खुद का खाता खोला। टोटल जो रुका था उसको आगे लेकर चले गए। 91 रन 2 विकेट के नुकसान पर 5 गेंदे अभी भी बाकी। सवाल सिर्फ ये कि 100 का आंकड़ा पार होगा तो टोटल कितना होगा, कितने रनों का पीछा करना पड़ेगा ब्लैक टाइगर टूएम टीम को, ये आने वाला समय तय करेगा। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर संजय नाइक। इस बार रिवर्स अटेम्प्ट करना चाहा लेकिन इस बार चकाती हुई तेज रफ्तार भरी गेंद, सीधी खेलते तो कुछ रन मिल सकते थे, लेकिन ये अतिरिक्त प्रयास, ये तो शायद इसे कहा जाता इस शॉट को बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। अच्छी गेंदबाजी, छक्का लगने के बाद बेहतरीन वापसी रही है संजय नाइक के। ये अनुभव है और अतिरिक्त प्रयास करने की कोशिश थी, जो कि अगर बात की जाए जयेश गडेकर की। और यार कर लेंगे गेंद बैक टू द बॉलर, खेलना चाहते थोड़े से फिसले, वहां पर सिंगल जरूर। लॉन्ग ऑफ रीजन से आए विश्वकर्मा दूसरा रन लेना चाहते थे, यहाँ पर डायरेक्ट हिट जरूर हुई, लेकिन तब तक पॉपिंग क्रीज में पहुंचे थे और विकेटें यहाँ पर बिखेरी गई और ओवर थ्रो के रूप में और एक रन निकला। कुल 2 रन निकले, 2 रन के साथ 93 रन, 93, लॉस ऑफ 2 विकेट्स, लास्ट ओवर इन प्रोग्रेस 93। आप इस प्रतियोगिता को tenniscricket.in के माध्यम से देख रहे हैं। यहाँ पर जो दर्शक मौजूद है उनका भी हार्दिक स्वागत, और जो YouTube से इस मुकाबले को देख रहे हैं उनका भी हार्दिक स्वागत, और उन्हें हमारा प्यार भरा नमस्कार। मैं जय भोसले, मेरे साथ है शुभम परब और साथ है समीर पांडरे। आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, इस बार चकाते हुए स्विंग एंड मिस चले गए विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। साइड स्क्रीनच्या जवळ जे बसले प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, कृपया आपण साइड स्क्रीन जवळून त्या ठिकाणून उठायचंय, कृपया सहकार्य करायचंय। इस बार खेला, ये गेंद थी रेंज में और चली गई आउट ऑफ द पार्क, स्टैंड एंड डिलीवर, इट्स सिक्सर। जयेश गडेकर का एक ताबड़तोड़ शॉट, जिस तरह से गेंद आई उस तरह से बल्ला घुमा और गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पहले का शॉट में आपने देखा ऊंचाई और नजाकत, इस शॉट में आपने देखा टाइमिंग और नजाकत भरा स्ट्रोक, और टोटल पहुंचा 99 रन, 99, लॉस ऑफ 2 विकेट, और इनिंग की शायद आखिरी गेंद का खेल बाकी। पर आखिरी गेंद के ऊपर क्या सिंगल निकालेगा, 100 हो जाएगा, और छक्का लगेगा तो 105 या मेडन डिलीवरी। ओहो माइंड ब्लोइंग, ये 3 छक्कों ने तो काम कर दिया। छक्के के साथ ही 100 रन भी पूरे, टोटल पहुंचा 105। जीतने के लिए 106 रनों की है आवश्यकता, 48 गेंदों में 106 रनों की है जरूरत। चाल या पुढे। आमचं दीपक दूर ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला, शबय 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 नाचे 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 नाचे। दूर ट्रॉफी चल या पुढे, दीपक भाऊ चल या पुढे, आमचं एकवट एकूच जाप, तुझे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी, खेळ कला फुलोदी, गावचे
एक्सारान तोर दी युवा शक्त ही आमची फाटी कशीच ना सारखी चलया पुढे सवला वाटार घातू दी मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणाचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा घालू दी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे रगत अस्मिताय जागू दी ट्रॉफी चल पुढे दीपक भाऊ चल पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चल या पुढे ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल पुढे दीपक भाऊ चल पुढे Dhruva Trophy will be on 1st of December. Thank you. Trophy. Yes, guys. Dhruva Trophy. We are coming back with this Dhruva Trophy 2021. And this grand event will be going to start on this 29th of November till 1st of December. We'll be having this grand finale on 1st of December. We'll be having 8 teams participating from across Goa and Maharashtra as well. As you all know, we are also having overseas players for this tournament. So I am waiting for all these people, all the spectators for this grand finale on 1st of December. So guys, Dhruva Trophy will be on 1st of December. Thank you. So giving the opportunity for us to play this big huge tournament. Thanks for that. One of the best tournament, Dhruv Parsa tournament we are playing tomorrow. Till now in Goa nobody has done taluka level day-night tournament. In that 2 players, outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir to giving the opportunity for us to play this big huge tournament. Thanks for that. One of the एलिमिनेटर 1चा सामना ब्लॅक टायगर्स 2M वर्सेस परशु 11 अरमल या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा पहिल्या सत्रामध्ये काहीसा अंगलट आलेला दिसतोय. मात्र या मैदानावर व्यासपीठाच्या समोर येण्यासाठी जो मार्ग आहे त्या ठिकाणी जो प्रेक्षक वर्ग बसला आम्ही विनंती करतोय कृपया त्या स्टेपवरनं आपण बाजूला बसायचंय.
लक्ष आहे 106 धावांचं व 106 धावांचा पाठलाग करताना मैदानावर विनोद निंबाळकर व सुदेश ही सलामीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. गोलंदाज आनंद पाटील आपल्या बॉलिंग मार्फत हा सज्ज सलग 2 चेंडू या ठिकाणी गोलंदाज आनंद याचे निर्धाव. ज्या आनंदनं फलंदाजी करताना तब्बल 42 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, तो आनंद गोलंदाजीतही करामत दाखवताना दिसतोय व सलग 2 चेंडू तो विनोद याच्यासाठी निर्धाव फेकतोय. परत एकदा आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो आनंद. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न किंबहुना मोठ्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर असे आत्मघातकी निर्णय हे घ्यावे लागतील, यात कोणतीही शंका नाही. तोच आत्मघातकी निर्णय मोठा फटका मारण्याचा रिव्हर्स स्वीपचा घेतोय फलंदाज. प्रयत्न फसतोय मात्र लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघते व स्ट्राईकवर येतोय जो यष्टिरक्षण करताना दुखापतग्रस्त झालेला मात्र संघहित आपलं काय हे मनाशी जाणून मैदानावर आपली उपस्थिती ही लाख मोलाची, ही संघाच्या हिताच्या दृष्टीनं बाब मनाशी ठेवत सुदेश उर्फ गोटलो हा डावखुराचा फलंदाज सामना करेल. तो आनंद याच्या गोलंदाजीचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 1 धाव ही धावफलकावर. उजव्या यष्टीचा चेंडू किंचितनं बाहेर जातोय हवेमध्ये. या ठिकाणी फलंदाजला चकवा देणारा चेंडू, काहीशा गती परिवर्तनाचा चेंडू फलंदाजला साफ चकवतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा सुदेश उर्फ गुटलो याचा फसतोय. नाममात्र एकेरी धाव, 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर स्वतःला जागा करतोय. सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका सुदेश टोलवतोय पण त्याचा हा खणखणीत फटका चौकारानं त्याचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरत खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या बॅटमधनं या ठिकाणी 4 धावा निघतायत तर सांघिक धावसंख्या 5 अशी धावफलकावर पाहायला मिळते. ती अर्थातच ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाची 106 या उद्दिष्टाचा पाठलाग करताना मैदानावर. दोन्ही संघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची, दोन्ही संघांसाठी ही लढत महत्वाची असेल, यात कोणतीही शंका नाही. कारण या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर विजय हा क्रमप्राप्त, विजय मिळवणारा संघ हा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करू शकतो. मात्र या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याचं स्वप्न PPLचं अजिंक्यपद मिळवण्याचं हे स्वप्नच राहील व ते स्वप्न उराशी बाळगून परत एकदा ते मैदानाचा रस्ता सोडून घरची वाट धरतील, यात कोणतीही शंका नाही. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ निश्चितपणे पाहायला मिळत आहेत व या सर्व सामन्यांचा आस्वाद लुटण्यासाठी, मेजवानी लुटण्यासाठी आणखी एक समालोचक कृष्णा देवजी हेही या मैदानावर उपस्थित झालेले दिसत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 5 धावा या धावफलकावर. 106 धावांचा पाठलाग म्हटल्यानंतर तोडफोड फटकेबाजी ही अपेक्षित. पहिल्या षटकात काही यश प्राप्त झालं नाही मात्र त्याची कमतरता या दुसऱ्या षटकात भरून काढावी. त्यानंतर ध्रुव षटक जे गोलंदाजी करणारा संघ निवडेल त्या षटकामध्ये घाण्याघाती फटकेबाजी करायची व ना उमेद न होता शेवटपर्यंत प्रयत्न करायचे व 106 धावांचा पाठलाग यशस्वी करायचा हा मनोदय दिसतोय. तो अर्थातच फलंदाजांचा. मात्र 100 धावांचा किल्ला हा फलंदाजांनी पार केल्यानंतर गोलंदाजांची भाषा ही शारीरिक भाषा ही सकारात्मक दिसते मैदानावर. आखूड टप्प्याचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका व चेंडूला डीप पॉइंट सीमारेषा दर्शवली जाते ती 6 धावांसाठी. ज्या फटक्याच्या शोधात विनोद निंबाळकर होता त्या शोधांती सफलता म्हणजे षटकार विनोदच्या बॅटमधनं निघतोय व 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो 11 धावा, बिनबाद 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज गजानन राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. याही वेळी बॅकफुटला येतोय फलंदाज विनोद, स्वतःसाठी जागा करतोय. खऱ्या अर्थानं मला या सामन्यात सूर सापडलाय असं ठामपणे दर्शवतोय व सलग दुसरा षटकार त्याच्या बॅटमधनं निघतोय. डीजे खणखणीत 2 सलग षटकार. पहिल्या षटकामध्ये नाममात्र ज्या 5 धावा झाल्या होत्या काहीसा मागे होता तो अर्थातच या ठिकाणी ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघ. खणखणीत 2 षटकार पहिल्या 2 चेंडूंवर बसलेले. यावेळी मात्र आलबेल असल्याचा निर्वाळ देत आहेत. 17 धावा या धावफलकावर. विनोद हा धोकादायक दिसतोय, सज्ज होतोय. तो गोलंदाज गजानन याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी मैदानावर.
हा कोलटाप्याचा चेंडू बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कटचा फटका, सलग 2 चेंडूंमध्ये हवेमध्ये वार व त्यानंतर हवेमध्ये वार करण्याचा नाद सोडून जमनी लगत या ठिकाणी एक सुरेख असा फटका टोलवला जातोय. तो विनोदकडनं कव्हर ड्राईव्हचा व मौलिक 4 धावांचं योगदान त्याला मिळतंय. पर्यायानं 4 धावांचं बहुमूल्य सहकार्य ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाला हे निश्चितपणे मिळतंय. 21 धावा या धावफलकावर. विनोदच्या पद्धतीनं फटकेबाजी करतोय ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघासाठी. विजयाचा आशेचा या ठिकाणी एक दिवा काहीसा पल्लवित होताना हा मैदानावर दिसतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न काहीसा घातकी ठरतोय. खरं म्हटलं तर याला आतताई पण्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूंवर 16 धावा निघाल्या होत्या. विकेटच्या समोर खेळून धावा निघतायत, त्यामुळे असे विचित्र फटके मारणं ही गरज नव्हते. मात्र कालाय तस्मय नमा, काळाप्रमाणे बदल हा अपेक्षित असतो आणि त्याच बदलातनं प्रयत्न. यावेळी मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो मिड विकेटला, परत आली त्याच्या जोरावर चेंडू अडवला जातोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय व आणखी एक धाव च्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 24 धावा. तीन धावा या ठिकाणी निघतायत. या 3 धावांना धावफलक पुढे सरकतोय. तो 24 धावांवर. गोलंदाज गजानन आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. पायचीसाठी हलकाच अपील, विश्वास कमी, उत्साह जास्त. निर्धाव चेंडू गणला जातोय. 2 संघातील प्रत्येकी 11 खेळाडू मैदानावर या ठिकाणी भिडताना दिसत आहेत. मात्र त्या संघांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक समर्थक मैदानावर या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहेत, आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी. आणि केवळ मैदानावरच उपस्थित नव्हे तर जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या यूट्यूबवरनं tenniscricket.in या वेबसाईटवरनं या संपूर्ण सामन्यांचा आनंद लुटतोय, त्याच प्रेक्षक वर्गातील एक स्वप्नील परब यांनी सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत त्या परशु 21 हर्मल क्रिकेट संघाला. निश्चितपणे या ठिकाणी पेडणे तालुक्यातील प्रत्येक गावातील संघ या ठिकाणी सहभाग दर्शवतोय, त्यामुळे आपला गावाचा अभिमान असल्याने आपल्या गावातील संघाला या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय तो शुभेच्छांच्या स्वरूपात. धन्यवाद स्वप्नील परब. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. 24 धावा धावफलकावर डीसे. पेडणे प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये मात्र एक नवीन विजेता हा या स्पर्धेला मिळेल एवढं मात्र नक्की. सुरेख असा चेंडू हलकाच अपील केलं जात आहे. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. वायगिश गलीवर क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय. नाम मात्र एकेरी धाव लेग बाईटच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात मिळते. ती फलंदाजी करणाऱ्या ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाला ज्या धावेनं सांघिक पाऊशतक धावफलकावर म्हणजे 25 धावा ह्या झळकल्या जात आहेत. गोलंदाज नितेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आमच्या विरुद्ध दिशेने दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा अस्तित्वाचा असा सामना. विजेता संघ हा क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाला मात्र या स्पर्धेतनं आपला गाशा हा गुंडाळावा लागेल. हा कोलटाप्याचा चेंडू दिशा दिली जाते ती थर्डमॅनला. मोठे फटके ज्यावेळी निघत नाहीत त्यावेळी 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत एका टायमिंगद्वारे नटलेल्या फटक्याची आवश्यकता असते. सुदेश नेमकी हीच बाब करतोय. मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात न टोलवता टायमिंगने चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध टोलवतोय व महत्वपूर्ण 4 धावा तो आपल्या संघासाठी वसूल करत संघाला नेऊन ठेवतोय तो 29 धावांवर. कलात्मक फटके ज्याला म्हटले जातात क्रिकेटमध्ये, तोच एक कलात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो सुदेश उर्फ गोटलो याच्या बॅटमधनं.
परत एकदा आपल्या स्क्रीनवर गोलंदाज नितेश, ज्याला क्रिकेटचा पूर्णतः अनुभव आपल्या संघाचं ओझं आपल्या खांदी घेत सज्ज होतोय. यावेळी फटका फसतोय. पहिल्या प्रयत्नात यष्टीरक्षकालाही चेंडू दगा देतोय. तो झेल टिपण्यासाठी पुढे सरसावलेल्या, मात्र सुदैव सुदेशला साथ देते ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या ब्लॅक टायगर्स 2M संघाला. ज्या ठिकाणी सुदेश झेलचित होऊन तंबूमध्ये परत जाऊ शकला असता, त्या ठिकाणी तो वाचतोय. एकेरी धाव त्याला मिळते व हीच एकेरी धाव सांघिक तिशी गाठू देण्यास मदत करते. ती ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाला 30 धावा धावफलकावर बिनबाद. 30 धावांची बहारदार सलामी ही आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये सलामी होती ती तब्बल 85 धावांची व त्यानंतर दुसऱ्या डावात आपण सलामी अनुभवतोय ते 30 धावांची. हा टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र फटका फसतोय. फटका हवेत राहतोय. यष्टीरक्षक साधा सोपा झेल टिपतोय. जमलेली जोडी ही फुटली जाते. धोकादायक फलंदाज हा तंबूमध्ये परततोय तो विनोद. 2 षटकार व एका चौकारच्या सहाय्यानं वैयक्तिक 19 धावांवर सांघिक धावसंख्या 30 अशी असताना दिसे. म्हणजे PPMचं हे 6वं पर्व निश्चितपणे पेडणे तालुक्यातील जो नवयुवक, जे नवीन खेळाडू, त्यांना अनुभवी खेळाडूंच्या मिलाफात आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी आतापर्यंत 5 वर्ष आपण अनुभवली. आणि यावर्षी आणखी एक नवीन अनुभव म्हणजे लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खेळाडूंचाही समावेश आयकॉन खेळाडू म्हणून या स्पर्धेत केला व त्यांच्या समवेत आपला खेळ दर्शवण्याची तरुण खेळाडूंना संधी एका कल्पकतेनं दिली आहे. ती PPLच्या निमित्तानं मैदानावर आल्या संजय मोठा फटका डोलवतोय. चेंडू हवेत राहतोय. झेल उडतोय. झेल टिपतोय व अशा रीतीनं या ठिकाणी आयकॉन खेळाडू म्हणून लाभलेला संजय हा आल्या पावली दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 30 अशी असताना दिसे. नवीन फलंदाज राजू केरकर याची वर्णी ही मैदानावर लागते. ऑन हॅट्रिक गोलंदाज सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये परत एकदा फटका टोलवला जातोय. यावेळी झेल टिपण्याची क्षेत्ररक्षकाला नक्कीच संधी होती, मात्र झेल टिपावा की चेंडू अडवावा या द्विधा अवस्थेत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जगतोय. प्रयत्न केला असता झेल टिपण्याचा तर निश्चितपणे उपलब्धता ही होऊ शकली असती, मात्र निर्णय क्षमता ऐन मोक्याच्या क्षणी काय करायचं ही घेण्यास क्षेत्ररक्षक कमी पडतोय. त्यामुळे या ठिकाणी चेंडू अडवण्याच्या नादात त्याचा तोल जातोय. झेलही सुटतोय. 4 धावा मिळत आहेत. चौकारानं राजू स्वतःचं खातं खोलतोय व सामन्यात 3 षटकांच्या सांगतेखेरीज या ठिकाणी एकंदरीत धावसंख्या 34 धावा अशी धावफलकावर झळकलेली दिसते. दोनचे नाव सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गाव
गावचे राजा कसले संकट एकचा रान तोडती युवा शक्त ही आमची फाटी कशीच नासारखी चलया पुढे चावला वाटार घातुती मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे राजू केरकरला, कारण जर प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला असता तर निश्चितपणे झेल होऊ शकला असता. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी निर्णय क्षमतेत गफलत होते ती क्षेत्ररक्षक सुदन ठाकूरच्या आणि परिणामतः त्या ठिकाणी 4 धावा या राजू केरकरला मिळत आहेत. केरकर बंधू करामत करतायत की दुसऱ्या बाजूनं 105 धावांचा पाया जो फलंदाजांनी रचिला त्या पायावर कळस या ठिकाणी गोलंदाज व क्षेत्ररक्षक रचतायत. परशु 21 हर्मल क्रिकेट संघासाठी ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू, दिशाहीन असा चेंडू, दोन्ही हात पंचांकडनं समांतर होत आहेत. वाईडचा इशारा तर होतोय. एकेरी अवांतर धावेची खुणगाण ही पडते व या एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 35 धावा. आता 71 धावांची गरज व 30 चेंडूंचा खेळ हा बाकी. फुलरलेन पदईचा चेंडू, वेगवान असा चेंडू, डावखुऱ्याचा फलंदाज सुदेश चकतोय मोठा फटका मारण्यास व दुसऱ्या बाजूने त्याचा बंधू राजू त्याला मौलिक असा सल्ला देताना दिसतोय की जरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या चेंडूवर तुझ्याकडनं फसला असेल तरी तू ना उमेद होऊ नकोस. जर संधी मिळाली तर त्या संधीवर उपलब्धता ही निश्चितपणे तुला आहे असं तो सांगतोय. परत एकदा यॉर्कर लेन पदरीचा चेंडू, फलंदाज चकतोय. बहुधा चेंडूवर या ठिकाणी झेल उडतोय, झेल टिपला जातोय व फलंदाज सुदेश उर्फ गोटलो केरकर हा झेलचित होऊन तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परततोय तो गोलंदाज जयेश याच्या गोलंदाजीवर. खणखणी षटकारासह 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं व गोलंदाजीत या ठिकाणी उरलेली कामगिरी पूर्ण करण्यास तो मैदानावर आतुरलेला दिसतोय. ओव्हरपेच चेंडू, फटका लॉंगॉनच्या दिशेनं, राजन चेंडू खाली येतोय, राजन झेल टिपतोय. राजन केरकरच्या हाती झेल सुपूर्ण करून मैदानाच्या बाहेर डावखुरा हाताचा फलंदाज या ठिकाणी जातोय तो सचिन आल्या पावली स्वतःचा भोपळा न फोडता व चौथा हादरा बसतोय तो सांघिक 35 धावांवर दिसे. जयेश सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय. अनोखी अशी विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा जो दुर्मिळ योग गोलंदाजासाठी असतो त्या दुर्मिळ योगाची उपलब्धता त्याच्यासाठी निर्माण झाली आहे. मात्र ती उपलब्धता या ठिकाणी पूर्णपणे सिद्ध होईल जर या चेंडूवर गोलंदाज जयेशने बळी टिपला तर. 4 गडी बाद होत आहे. धावसंख्या 35 धावा. नवीन फलंदाज पुष्पशील तर त्याच्या साथीला राजू केरकर ही जोडगोळी मैदानावर. आयकॉन खेळाडू राजन केरकर झेल टिपतोय या मैदानावर.
आखूड टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगला, एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. परत एकदा आपल्या स्क्रीनवर राजन केरकर सुरेख असं पदधालित्य राजन दर्शवतोय. जो चेंडू चौकाराच्या दिशेनं आगेकूच करत होता त्या संभाव्य चौकाराला तो रोखतोय. केवळ 2 धावा खर्च करतोय व 2 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी राजन हा वाचवतोय. फलंदाजीची संधी जरी मिळाली नाही तर गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागात बहारदार कामगिरी करत का मला आयकॉन खेळाडू म्हणून ओळखलं जातं याची ओळख गोवा राज्यात मी देईन. म्हणून निश्चितपणे राजन केरकरकडनं कामगिरी होताना दिसते. या मैदानावर 37 धावा धावफलकावर. उजव्या यष्टीचा चेंडू किंचितनं बाहेर जातोय. वाईटच्या लालसेनं सोडून दिला होता, मात्र पंच सांगतायत की चेंडू हा मर्यादेत होता, मर्यादेचं उल्लंघन करू पाहत नव्हता. त्यामुळे हा चेंडू वैध म्हणून मी गोलंदाजाच्या खाती जमा करतोय. एका निर्धाव चेंडूची ही गणना होते. 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. फुलर लेन चेंडू, ज्याला यॉर्कर लेनचा चेंडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परतीचा फटका गोलंदाजाचा दिशेनं मारण्याशिवाय कोणतंही प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. फलंदाज स्वतःला वाचवतोय पुष्पशील. हलकेच चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं टोलवतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 2 गडी बाद करणारं, दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी फलंदाजांचं मनोधैर्य खच्चित करणारं तर आपल्या संघाचं नीतिधैर्य वाढवणारं असं षटक समाप्त. तळागाळा गाजू दे, हारायला ते करू दे, युवा शक्ती जागू दे, सळसळता तरणे रगत अस्मिताय जागू दे. ध्रुव ट्रॉफी चल या पुढे, दीपक भाऊ चल या पुढे, आमचा एकवट एकूच जाप. गोयचे नाव वैर काढ. चाल या पुढे. ट्रॉफी आमचं दीपक, ध्रुव ट्रॉफी आमचं दीपक. तिथलो आनंद झाला, जोय 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 वाटार फुलला. ज्या आनंद फलंदाजी करताना 42 धावांचं योगदान दिलं होतं, तोच आनंद गोलंदाजीतही या ठिकाणी भरीव कामगिरी करतोय. पहिल्या षटकात त्याच्यात केवळ 5 धावा निघाल्या होत्या, त्यातील एक लेग बाईज तो 4 फलंदाजीच्या पॅटमधनं निघालेला धावा. आनंद सज्ज. ओव्हरपिच चेंडू, यावेळी मात्र जे काम करायचं होतं फलंदाजला केवळ क्षेत्ररक्षण रचनेचा भेद करायचा होता, ते कार्य राजू केरकर करतोय. आपल्याकडनं पुरेपूर प्रयत्न तो करतोय. या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो अर्थातच या ठिकाणी 41 धावा. या धावफलकावर. परत एकदा ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ध्रुव शतकामध्ये फलंदाजाकडनं जी अपेक्षा असते की जास्तीत जास्त मोठे फटके त्याने लगवावेत. जर एखाद्या प्रतिकूल परिस्थितीत संघ आपला असला तर त्या प्रतिकूल परिस्थितीतनं अनुकूलतेकडे नेण्यासाठी षटक योग्य असतं. ते फलंदाजांच्या दृष्टिकोनातनं तर जी पकड सामन्यावर बसवली ती आणखी पकड मजबूत करण्यासाठी गोलंदाजाकडनं कमीत कमी धावा देण्याची अपेक्षाही असते. 47 धावा धावफलकावर. यावेळी चेंडू जमिनीलगत जातोय. घरंगळत देखील धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं थेट फेक करत धावचित करण्याचा मानस होता तो क्षेत्ररक्षकाचा. प्रयत्न फसतोय. यष्ट्यांचा वेध काही चेंडू घेत नाही. एकेरी धाव राजू केरकरच्या खाती जमा होते. सांघिक 48 धावा या धावफलकावर. षटक प्रगतीपथावर हे अर्थातच 5वं पाठलाग होतोय तब्बल 106 धावांचा. 58 धावांचा किल्ला अजूनही सर करायचा आहे. अंतर बरंच दूरवर राहिलेलं, मात्र या दूरवर अंतराला न घाबरता न डगमगता त्या अंतराला पार करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि याच प्रयत्नात आणखी 4 धावांची भर पडते. 4 धावांचं ओझं कमी होते. आता 54 धावांची गरज येऊन ठेपते. 106 धावांचा पाठलाग करताना म्हणजे 52 धावा या धावफलकावर झळकलेल्या दिसत आहेत. फलंदाजी करणाऱ्या ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाच्या मैदानावर 4 गड्यांच्या मोबदल्यात.
ओव्हरपिच चेंडू नेत्रदीपक असा फटका फलंदाज पुष्पशील याच्या बॅट मधनं निघतोय आणखी 6 धावा निघतायत. आता षटकारानं 48 धावांची गरज येऊन ठेपते म्हणजे धाव फलकावर जमा होत आहेत धावा त्या 58. 5 षटकांचा खेळ समाप्त. 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित खेळ शेष तो म्हणजे 18 चेंडूंचा. 18 चेंडूंवर 48 धावांची नितांत गरज. Best tournament through Parsha tournament we are playing tomorrow. Till now in Goa nobody has done taluka level day-night tournament. In that 2 outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir to giving the opportunity for us to play this big huge tournament. Thanks for that. One of the best tournament through Parsha tournament we are playing tomorrow. Till now in Goa nobody has done taluka level day-night tournament. In that 2 outstation players are there. Best 16 players are coming from there. Thanks for the Deepak sir to giving the opportunity for us to play this big huge tournament. Thanks for that. One of the best tournament through Parsha tournament we are playing tomorrow. चेंडू टोलवतोय. चेंडू जातोय तो डीप मिडविकेटच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. बहुधा गोलंदाज जयेश याची वर्णी लागते वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी. ज्या जयेशनं पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाचे 2 फलंदाज माघारी परतवले होते त्या जयेशवर विश्वास दर्शवला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या परशु 21 अरमल क्रिकेट संघाच्या वतीनं की याही षटकात ही जमलेली जोडी तू फोडावीस अशी अपेक्षा जयेशच्या खांदी व त्या आपल्या कर्णधाराच्या अपेक्षेना प्रतिसाद कशा रीतीने देतोय जयेश हे पाहायचं आहे. 17 चेंडू 47 धावा. विथ अलॉंग द कार्पेट जमनी लगत फटका. नो अदर बेटर ड्राईव्ह दॅन स्ट्रेट ड्राईव्ह ही क्रिकेट मधील उक्ती. त्यात उक्तीला सार्थकी लावणारा सरळ बॅट मध्ये वीक क्षेत्रात मारलेला फटका. हा फलंदाजाच्या बॅट मधनं सुदन ठाकूरच्या दिशेनं आगेकूच करणारा केवळ एकेरी धाव देतोय. मात्र या फटक्या मागे पुष्पशीलचा क्लास त्याचा दर्जा हा निश्चितपणे दिसला होता एवढं मात्र नक्की. 60 धावा धाव फलकावर. परत एकदा राजू मोठा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हवेमध्ये उडवण्याचा तो प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नांना माफक यश हे मिळतंय. कदाचित जयेशचा वेग हा राजू केरकरला चकवा देतोय त्यामुळे केवळ एकेर धावेवर हे राजूला समाधान मानावं लागतंय व सांघिक 61 धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय ती ब्लॅक टायगर्स 2M संघाची. यावेळी मात्र वेगवान असा चेंडू वाईडच्या अपेक्षेनं पुष्पशीलने सोडून दिला होता. कदाचित काहीसा राऊंड पद्धतीने गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी जयेशचा प्रयत्न हा फलंदाजला अडचणीत आणतोय. नक्की चेंडू कुठे पडेल त्याचा थांग पत्ता काही फलंदाजला लागत नाही त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून फलंदाज हे वंचित राहत आहेत. परिणामतः 4 चेंडूंवर 3 धावा ह्या खर्च झालेल्या आपण पाहतोय. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू हवेमध्ये सुदनच्या दिशेनं. सुदन झेल टिपतोय. ज्या फलंदाजावर पूर्णतः आशा केंद्रित होत्या किंबहुना ज्याच्यावर पूर्णतः दारोमदार होती जो आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये 2M संघासाठी लाभला होता तो आयकॉन खेळाडू पुष्पशील अखेर मोठ्या फटक्याच्या नादी चकतोय. धावसंख्येचं ओझं हे अर्थातच कमी चेंडूंवर जास्त धावांचं हे पेलण्यात तो कुठेतरी कमी पडतोय व सुदन ठाकूर याच्या हाती झेल सुपूर्द करत जयेशची 3री सफलता म्हणून सांघिक 5वं यश या ठिकाणी प्राप्त होतंय ते परशु 21 अरमल क्रिकेट संघाला. पर्यायानं धावसंख्या ही 61 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात दिसे. सफलता प्राप्त करणारा स्पेल हा सांगतेसाठी सज्ज होतोय. नाममात्र 1 चेंडू या षटकातील नव्हे तर या स्पेल मधील शेष तो जयेशचा.
नवीन फलंदाज शिवा हा सज्ज, सुरेख असा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेने टोलावला जातोय. परत एकदा क्षेत्ररक्षण हे नेत्रदीपक होताना दिसतंय ते सुदन ठाकूर व त्याच्या साथीदाराकडनं. पर्यायानं या ठिकाणी मोठा फटका, मात्र 2 धावा निघतायत त्या फलंदाज शिवा याच्या खाती. 2 धावांनी खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांच्या सांगते एकरी 63 धावा धावफलकावर. ध्रुव ट्रॉफी चालया पुढे दीपक भाऊ चालया पुढे आमचं एकूण जाम दोनचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलोदी गावचे रायला कसले संगड एक चारान तोरदी युवा शक्त ही आमची फटी कशी सारखी चलिया पुढे चांगला वाटार घातुदी. मैदाची गुढी ही सगळ्या ठिकाणा चुदी दीपक भाऊ नाव तुझे तळागळा गाजूदी हारायला ते करू दी युवा शक्ती जागू दी सळसळता तरणे. मोठी स्पर्धा या मैदानावर खेळवली जाणार आहे, तरी कृपया स्क्रीन खराब होऊ नये यासाठी प्रेक्षक वर्गाने आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण आपल्या सहकार्याच्या जोरावरच एवढी मोठी पीपीएलची स्पर्धा सलग 6व्या वर्षी या ठिकाणी आपण अनुभवतोय. आपली स्पर्धा आहे, आपण सर्वांचं सहकार्य हे आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी गोलंदाज नितेश कारेकर सज्ज होतोय. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा दर्शवली जाते. त्या ठिकाणी राजन केरकर चेंडू अडवतोय. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय, तो अर्थातच या ठिकाणी नितेश कारेकर. हा कोर्टाप्याचा चेंडू शिवायच्या बॅटमधनं फटका निघतोय. चेंडू हवेत राहतोय. डीप फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला क्षणाचीही उसंत न देता चेंडू बघता बघता हा सीमा पार होतोय व 4 धावांचं मौलिक योगदान शिवाला व पर्यायानं ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाला मिळतंय. ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 69 धावांवर. राजू केरकरकडनं मोठा फटका निघतोय. सांघिक 69 धावा या धावफलकावर. ओव्हरपेच चेंडू, परत एकदा खणखणीत फटका. कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता डोळ्यांचं पातळ लवतं तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जातो. पाऊण शतकी सांघिक मजल म्हणजे 75 अशी धावसंख्या ही ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाची आपण धावफलकावर झळकलेली पाहतोय. 75 धावा या धावफलकावर असूनही 31 धावांची नितांत गरज. राजू केरकर नावाचं वादळ हे मैदानावर घोंगावताना दिसतंय. ते घोंगावणारं वादळ ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघासाठी सफलतेत परावर्तित होतंय की दुसऱ्या बाजूला परशु 21 हर्मल क्रिकेट संघाच्या सलामीवीरांनी 85 धावांची जी भागीदारी केली, त्यानंतर गोलंदाजांनी जी करामत केली ती करामत विजयामध्ये परावर्तित होते की नाही हे चित्र स्पष्ट होण्यात काही क्षणांचा म्हणजे अवघ्या 8 चेंडूंचा अवधी हा शेष. 8 चेंडू 31 धावांची ही अतिआवश्यकता. नितेश कारेकर सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू, स्वतःला नितेश थांबवतोय. फलंदाज राजू केरकर याचा हेतू काय आहे हे ओळखतोय व त्याला मनाजोगा फटका मी मारू देणार नाही या इराद्यानं या ठिकाणी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू तो फेकतोय. पर्यायानं 76 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू, फटका तर निघतोय मिड विकेटच्या दिशेनं, स्क्रीनवर दिसतोय तो. या ठिकाणी राजन केरकर अचूक अशी फेक यष्टीरक्षकाच्या हाती विसावली जाते. नाममात्र एकेरी धाव 77 धावा धावफलकावर झळकलेल्या दिसत आहेत. आता तब्बल 29 धावांची गरज येऊन ठेपते व नाममात्र 6 चेंडूंचा अवधी हा मैदानावर शेष राहतोय. 6 चेंडू 29 धावा. राजू केरकर या ठिकाणी वैयक्तिक 29 धावांवर 2 खणखणीत गगनचुंबी षटकार व 3 नेत्रदीपक चौकार यांच्या सहाय्यानं खेळताना दिसतोय व ज्या 29 धावा आतापर्यंत राजू केरकर यानं जमवल्या त्याच आणखी 29 धावांची गरज आहे ती ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाला. मात्र अवधी त्यांच्यासाठी हा नाममात्र 6 चेंडूंचा. क्रिकेटमध्ये जे दुर्मिळ असे चमत्कार ते चमत्कारांपैकी एक चमत्कार ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघ घडवतोय की दुसऱ्या बाजूनं
आपल्या नावलौकिकाला साजेसा असा खेळ करत या ठिकाणी क्वालिफायर 2 मध्ये परशु 21 अर्मल क्रिकेट संघ प्रवेश करतोय याची निश्चिती करण्यासाठी उर्वरित 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. और पे चेंडू फलंदाजाच्या बॅटमधनं फटका निघतोय तो डीप लॉंग ऑनच्या दिशेनं सुधन ठाकूर आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धावेचं ओझं कमी होतोय मात्र एक चेंडूही खर्च होतोय. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी व तब्बल 28 धावांची ही नितांत गरज. टप्प्याचा चेंडू एक मोठा जोरदार फटका राजू केरकरच्या बॅट मधनं निघतोय तो डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. अजूनही या सामन्यात काही सर्व संपलं नाही. जोपर्यंत मी मैदानावर आहे विजयाचे पुरेपूर प्रयत्न मी करेन असं ठामपणे राजू सांगतोय. आता 4 चेंडूंचा खेळ शेष व 22 धावांची ही अति आवश्यकता. गोलंदाज सागर सज्ज हवेमध्ये फटका राहतोय फटका फसतोय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय व उरल्या सुरल्या या ठिकाणी ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाचा आशा ह्या जवळपास संपुष्टात येत आहेत. मात्र कौतुकास पात्र अशी झुंज राजू केरकर या मैदानावर देतोय. गोलंदाजी करताना राजू केरकरनं एक षटक हे निर्धाव फेकलं होतं जो 105 धावा धावफलकावर जमविल्या 8 षटकात. त्या 8 षटकातील एक षटक निर्धाव राजू केरकरनं फेकलं होतं. तर फलंदाजी करताना या ठिकाणी 3 षटकार 4 चौकारांच्या सहाय्यानं 35 धावांचं तो योगदान देतोय व एक अष्टपैलू अशी कामगिरी या ऐतिहासिक सुरेश रायना मैदानावर अनुभवण्याचा प्रत्यय तमाम क्रिकेट रसिकांना या ठिकाणी येतोय. तसेच घर बसल्या यूट्यूबवर tenniscricket.in या वेबसाईटवरनंही करामत राजू केरकरची तमाम क्रिकेट रसिकांनी अनुभवली. टप्प्याचा चेंडू मोठा फटका चेंडू निश्चितपणे सीमारेषेला गवसणी घालतोय एवढं मात्र नक्की. मात्र थोडासा उशीर होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी तब्बल 16 धावांची या ठिकाणी गरज. एखादा चुकीचा या ठिकाणी चेंडू गोलंदाजाचा नो बॉल जर पडला तर सामन्यामध्ये रंगत येईल. मात्र त्याही चेंडूवर मोठा फटका मारणं अति आवश्यक बाब असेल ती फलंदाजासाठी. पे चेंडू सरळ टोलावला जातोय तो डीप मिड विकेटला. राजन केरकर आपल्या स्क्रीनवर दिसतोय नाम मात्र एकेरी धाव. आता तब्बल 15 धावांची गरज येऊन ठेपते. एकेरी चेंडूचा खेळ हा शेष. ओव्हरपिच चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक राजन केरकर चेंडू खाली पोहोचतोय. जी अपेक्षा होती राजनकडनं की हा तो झेल टिपेल त्या अपेक्षेची पूर्तता होते. उरली सुरली आशा संपुष्टात येते. या सामन्याची औपचारिकता संपुष्टात येते. विजयी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी परशु 21 अर्मल क्रिकेट संघ. या स्पर्धेतील आव्हान ब्लॅक टायगर्स 2M क्रिकेट संघाचं हे संपुष्टात येते. तर क्वालिफायर 2 मध्ये या ठिकाणी सामना होईल. ट्रॉफी चल पुढे दीपक भाऊ चल पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर का चाल या पुढे. ट्रॉफी आमचं दीपक ट्रॉफी आमचं दीपक तिथलो आनंद झाला जोय 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 वाटार फुलला शबय 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 नाचे 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 ट्रॉफी चल या पुढे दीपक भाऊ चल या पुढे आमचं एकवट एकूच जाप गोयचे नाव वैर सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलुदी गावचे रायला कसले संगळ एक चारान तोडदी युवा शक्त ही आमची फटी कशी सारखी चल या पुढे चल या पुढे चांगला वाटार